काय मजेत ना, मजेत असायलाच पाहिजे. मित्रांनो, मी प्रमोद दिगंबर कसोनकर पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या आवडत्या लाडक्या युट्यूब चॅनल कसं काय मजेत नाही यामध्ये. मित्रांनो, बरेच महिन्यांनी आता आपण पुन्हा व्लॉग सुरुवात केले आहेत. निवडक व्लॉग टाकणार, भरपूर व्लॉग टाकण्यासारखं माझ्याकडे जास्त आता कंटेंट तसं आहे. मला जास्त गावाला जाता येते, पण जेवढं जाणार तेवढं तुम्हाला मी नक्की दाखवेन आणि जास्तीत जास्त प्रयत्न करेन माहितीपूर्ण व्हिडिओ असतील, टाइमपास व्हिडिओ नसतील. चला तर आता आपण प्रवास करणार आहोत. मे महिन्याची आता सुरुवात झाली आहे. गावी चाललो आहोत. गावी काय काय धमाल करू, गावी काय बघण्यासारखं असेल ते तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करेन. तुर्तास गावचा रस्ता कसा आहे आणि जुन्या मुंबई हायवेने चाललो आहे आपण. बघूया कितपत काम झालं आहे जुन्या मुंबई हायवेचं. चला तर मित्रांनो, आता 8:30 झाले सकाळचे. अगदी निवांत निघालो होतो मी आणि म्हणाल तर भांडूपमध्ये आहोत. भांडूपचं मेट्रो तुम्ही बघितलं असेल, मेट्रोचं काम चालू आहे. भांडूपमध्ये खास करून मेट्रो खूपच स्लो काम चालू आहे, खूप म्हणजे खूप स्लो. बाकी ठाण्याचे वगैरे बघाल तर तुम्ही मेट्रोचं ऑलमोस्ट काम डन झालेलं दिसतं आपल्याला ॲटलिस्ट. बाकी भांडूपमध्ये रस्ते पण खूप खराब झाले आहेत. पावसाच्या आधी रस्त्याची डागडुजी झाली पाहिजे, नाहीतर भयानक अवस्था होणार आहे. भांडूप खास करून स्टेशन एरिया जो आहे ना, तिथे रस्त्यांची म्हणाल तर अनइवन अक्षरशः लेवल आहे. मध्ये मध्ये खड्डे भरपूर आहेत. तर मित्रांनो, आता आपण कर्नाळा जस्ट पास केलं, कर्नाळा. आणि आता इकडे आपण गोग्रीन नर्सरी म्हणून आहोत, तिकडे आलो आहोत. इकडे एक छोटंसं एक रेस्टॉरंट पण आहे, पॅन्ट्री प्युअर व्हेज म्हणून. तिकडे आपण काहीतरी नाश्ता करणार आहोत. आणि इकडे एक गोशाळा पण बघितली मी, तिथे तुम्ही गाय ॲडॉप्ट पण करू शकता. हे बघा, मित्रांनो, इकडे एक गोशाळा पण आहे, इशू मेहरली सेंटर गोशाळा गांडूळकर. मित्रांनो, 7 वाजल्यापासून सकाळी रात्री 10पर्यंत ही नर्सरी ओपन असते. तिथे एंटर केलं छोटंसं गो ग्रीन प्लॅन्ट क्लिनिक म्हणून आहे. प्लॅन्ट क्लिनिकची सखोल प्रक्रिया. ॲक्च्युली इकडे वाटतं प्लॅन्ट्सवर काही उपचार केले जात असतील, म्हणजे सजेस्ट केले जात असतील. काय इकडे मोसंबीचं बोनसाय. अच्छा, मोसंबीचं बोनसाय. मोसंबी आलेली आहे. ओके. अच्छा, मधुमालतीचा वेल आहे ना, छान केलं. हे वाटतं रेस्टॉरंट आहे इकडे. जाऊया आपण रेस्टॉरंटमध्ये पण जाऊया. पहिला खाऊन घेऊया ना. ॲक्च्युली बाथरूम पण आणि कसं एकदम जबरदस्त केलं आहे रे. क्लीन बाथरूम्स आहेत अगदी. मस्तच केलं आहे यार. इकडे प्लांट्स वगैरे ठेवलेत बघ. हे सगळे इंडोर प्लांट्स आहेत. मनी प्लांटचे प्रकार आहेत सगळे. बघा मित्रांनो, खूप सुंदर केले बघा. इकडे सगळी तुम्हाला इकडची लोकल आपले जे प्लांट्स आहेत ते सगळे मिळणार. पाठा, भृंगराज, मोठी गुंज, रक्तरोहिता, मुरुडशेंग, किंजल, बेहडा, करंज, सिंदूर प्लांट, आसन, महोगनी, गिळा, हरडा, महारूप, गुडमार, आपटा, अर्जुन, करवंद, रिठा, आडुसा, बिब्बा, मेहंदी, पळस, सगळी झाडं आहेत रे. दमवेल, गुळवेल. इथे राहायची पण सोय आहे बा. इकडे राहायची सोय आहे. इकडे बघा ना काय काय झाड आहेत. हे ॲक्वाटिक प्लांट्स इकडे आहेत बघ. हे बघ मयुरी, रेड बनानाचे प्लांट्स आहेत. हे काय ॲक्वाटिक. हे बघ, हे ॲक्वाटिक पाण्यातले. हे बघ, वॉटर लिली, पेपर रेड. हे 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 ग्रास फेमस आहे खूप. हे
म्हणजे ॲक्च्युली जिथे पाणी असेल ना तिकडे लावतात. असं मस्त उंच होतं ते चिंचेचं आहे. पिस्टिया. नाही हे काय जामचं आहे वाटतं. हे ना जाम आहे वाटतं. एक्झॉटिक फ्रुट्स पण असतील इकडे. एक चिकू, रामफळ. हे कसलं आहे ग? इंडियन गुडबेरी. हा बघ आवळा, विलायती आवळा, राय आवळा, इंडियन गुडबेरी. हे रामबुटन. हे एक्झॉटिक आहेत रामबुटन वगैरे. 1200चं प्लांट आहे. हे वूड ॲपल. कापा फणस. फणसमध्ये कापा फणस, फणस डिंक विरहित. काजूची झाडं आहेत. सगळीच झाडं आहेत ऑलमोस्ट असे. काय लिचीचं झाड आहे हे बघ. लिचीचं 400चं आहे. हे बघ तुतीचं पण झाड आहे. तुतीचं इकडे 80 रुपीज. तुती माहिती आहे ना? ते आता बॉक्समध्ये येते विकायला. ते आवळा, लिंबू. कुठे? ॲव्होकाडोचं पण आहे. ॲव्होकाडोचं 650चं आहे. पपनसचं आहे बघ 700. हे पपनस आहे ॲक्च्युली, लिंबू नाही. ते पपनस आहे. बॉक्सवूड, आमरिली, जस्टिसिया. कापूर बघ. कापूरचं आहे बघ इकडे. 1000. एवढं महाग असतं कापूरचं झाड. हे बघ कर्दळी आहेत. कर्दळी, मयुरी. तगर, शेल्फेरा, निमोनिया, पंपास ग्रास, श्रीलंकन तगर, बांबू गवत. इकडे आपले लोकल ट्रीज म्हणजे उंडी म्हणून एक आहे. त्यानंतर वरुण म्हणून आहे इकडे झाड. हे पीपल ट्री, कांचन. हा हे बघ आकाशनीम. हा हे बघा आकाशनीम. आपल्याकडे आता भरपूर बी आहेत त्याच्या. करंज आहे बघ, करंज. वडाची झाड आहेत. ओके, मोठी झाड आहेत का वडाची? बकुळ वाटतं. सप्तपर्णी बकुळ. हे बकुळ आहे काय का? हां. भेंड, गावठी बदाम, फॉल्स अशोक, शंकासूर, पिकॉक फ्लॉवर, सीता अशोकचं झाड आहे ते. तर मित्रांनो आता आपण गो ग्रीन नर्सरीमधून निघून वडखळ नाका पण आपण क्रॉस केला. रस्ता चांगला आहे. बऱ्याच ठिकाणी काम चालू आहे. तसं नाही ब्रिजचं काम हे भरपूर स्लो झालेली आहेत काम ॲक्च्युली. पण रस्ता चांगला आहे. अजूनपर्यंत ट्रॅफिक फारसं असं लागलं नाही. जिथे रस्ता आता खराब असेल ना ते मी तुम्हाला सांगेन. जिथे रस्ता चांगला आहे तिथे मी जास्त शूट करत नाही. व्हिडिओ आपल्याला जास्त मोठा करायचा नाही आहे. मित्रांनो आता 12 वाजायला 5 मिनटं बाकी आहेत. फक्त नागोठणे आलं आहे आणि ॲज युजल डायव्हर्जन आणि ट्रॅफिक आहे. बऱ्यापैकी ट्रॅफिक आहे. जिथे जिथे डायव्हर्जन आहे ना तिथे थोडंसं ट्रॅफिक होतं आहे. कारण फिरायला भरपूर लोक बाहेर पडलेली आहेत. सुट्टीचे दिवस चालू झालेले आहेत. त्यात पण आता सॅटर्डे संडे विकेंड आहे. मित्रांनो आता इकडे आपण तळा इंदापूर रोडवर आहोत आणि इथे जबरदस्त ट्रॅफिक जाम आहे. रस्त्याचं काम चालू आहे पुढे, त्यामुळे इकडे पूर्ण जाम लागलेलं आहे. किमान माझ्यामते एक 1 किलोमीटरचं जाम दाखवत आहे याच्यावर गुगलवर. मित्रांनो काय माहिती आज कोणाचं तोंड बघून बाहेर पडलेलो. नॉर्मली माणगावला मिळतं कधी कधी ट्रॅफिक. एक हॉटस्पॉट आहेच हा ट्रॅफिकचा. आज इंदापूरला पण ट्रॅफिक मिळालं भरपूर आणि रस्त्याचं काम चालू असल्या कारणाने आता नक्कीच हा पूर्ण सीझन ट्रॅफिक असणारच आहे. त्यामुळे मुंबई गोवा हायवे
जुना रस्ता हा तसा बाकी कन्व्हिनियंट असला तरी ट्रॅफिकच्या बाबतीत, कारण आता आम्हाला 2.5 तासाच्या वर झाले. आम्ही इंदापूरवरनं माणगाव, आज माणगाव आपण क्रॉस केलेलं नाही आहे अजून, 2.5 तासाच्या वर झाले. म्हणजे ऑटोमॅटिक कार असेल तर ठीक, बाकी क्लचवाल्या गाड्या आहेत, ज्या गिअरवाल्या गाड्या आहेत, क्लच दाबून दाबून पाय आता ढोपरापासून निघायची पाळी आली आहे. हैराण झालो आहे, हैराण, पाय दुखतोय खूप. मित्रांनो 5:15 झालेत. आपण आलो चिपळूणमध्ये. बघू शका चिपळूणचं आपल्या ब्रिजचं काम चालू आहे. आज जबरदस्त थकवलं आहे ट्रॅफिकने, सगळीकडे ट्रॅफिक मिळतच झालं आहे, हैराण व्हायला झाला अक्षरशः. तेव्हा आम्ही पोचलो असतो, 5-5:30चा अंदाज होता माझा, मी कणकवलीला पोचेन म्हणून. तर मित्रांनो इथं आता संगमेश्वरला ट्रॅफिक मिळालं आहे आज. म्हणजे 14 तासाचा 12 तासाच्या वरचा प्रवास होणार असं वाटतंय. भयानक अवस्था आहे ट्रॅफिकची सगळीकडे आज. बघूया. गुड मॉर्निंग मित्रांनो. काल हालत खराब झाली आमची. जवळजवळ टोटल प्रवासामध्ये आमचा 4 ते 4.5 तास आम्हाला ट्रॅफिक मिळालेलं आहे. इंदापूरला ट्रॅफिक मिळालं. इंदापूरला रस्त्याचं काम चालू आहे, बेकार अवस्था आहे. त्याच्यानंतर इंदापूर नंतर माणगावला ट्रॅफिक मिळालं. संगमेश्वरच्या इकडे काम चालू आहे, संगमेश्वरला म्हणजे संगमेश्वरच्या ब्रिजच्या इकडे, तिकडे आम्हाला ट्रॅफिक मिळालं. या 3 ठिकाणी आम्हाला मेजर ट्रॅफिक मिळालं. हालत खराब झाली आमची, अक्षरशः हालत खराब झाली. 4-4.5 इंदापूरला आम्ही 2.5 तास एका जागेवर उभे होतो, एका जागेवर हलतच नव्हतं अक्षरशः. म्हणजे म्हणाल तर नाकी नऊ आली. एवढंच की आज आता आमचा हा दुसरा दिवस. आलो आम्ही रात्री 9:30 वाजले आम्हाला. जवळजवळ 13 तासाचं ड्रायव्हिंग झालं, 13-13.5 तास. फक्त एवढंच की जर तुम्ही या मुंबई गोवा हायवेने येत आहेत हरकत नाही, हायवे तसा चांगला आहे. या 2-3 पॅच सोडलात तर फार कुठेही असं काही त्रास वाटला नाही. फक्त एवढंच आहे की टायमिंग काय निघता तुम्ही. जर ऑड टायमिंगला निघालात तर तुम्हाला ट्रॅफिक मिळण्याचे चान्सेस कमी आहेत. असं नाही म्हणत मी मिळणार नाही, पण चान्सेस कमी आहेत. पण जर तुम्ही अगदी सकाळी लवकर म्हणजे 5, 6, 7 असा निघालात तर तुम्ही ऑलमोस्ट बरेच जण त्यावेळेला निघतात तर तुम्हाला ट्रॅफिक मिळणार आहे. त्यावेळी त्या व्यतिरिक्त रात्री पण तुम्ही जर असे निघता की 5, 6, 7 असं संध्याकाळी, तरी पण तुम्हाला ट्रॅफिक मिळणार आहे नक्की. तर टायमिंग, निघायचं टायमिंग काय तर साधारण असं निघा की ऑड टायमिंग, म्हणजे दुपारी निघा 1-1:30-2 नंतर, म्हणजे दोन्ही टायमिंग म्हणजे, किंवा रात्री अर्ली मॉर्निंग म्हणजे पहाटेच्या पण पहाटे 2 वाजता 3 वाजता रात्री असे निघाला. जर रात्रीचं ड्रायव्हिंग करू शकत असाल तर तसं तो प्रवास तुम्हाला, ते थोडंसं तुम्हाला ट्रॅफिक मिळण्याचे चान्सेस कमी आहेत. बाकी आज हा बऱ्याच दिवसानंतरचा पहिला व्हिडिओ आहे. व्हिडिओला सुरुवात केली आहे. चला तर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र, बाय.